हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे पूजा आणि माझं नाव रुद्रांश आहे. आणि आज आपण कुठे आलोय? कोलन. वेलकम टू कोलन. राईन नदीच्या काठावर वसलेली ही सिटी जर्मनी मधलं 4थ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. आणि तुम्हाला माहितीये का, या सिटीच्या इतिहासातच नाही तर याच्या नावात सुद्धा गोंधळ आहे. म्हणजे कोलॉन की कोलन याच्यावरून अजून पण कन्फ्युजन असतं लोकांमध्ये. तसं रोमन लोकांनी ह्या सिटीचं नाव ठेवलेलं कोलोन क्लाउडिया अरा असं काहीतरी मोठं. पण स्थानिक लोकांना इथलं जर्मन नाव जास्त पसंत आहे. सो कोलन म्हणा किंवा कोलोन म्हणा, सिटी एकदम भारी आहे. जसं मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गेटवे ऑफ इंडिया येतं, तसंच कोलन म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतं कोलन कॅथेड्रल किंवा कोलन डोम असे म्हणतात. हे माझ्या मागे जे बघू शकता तुम्ही, असं भव्य दिव्य आणि मॅग्निफिसंट आर्किटेक्चर म्हणजेच कोलन कॅथेड्रल. तुम्ही गेस करू शकता हे कॅथेड्रल बनायला किती वर्ष लागली असेल? 100, 200, 300? तब्बल 600 वर्ष लागली हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी. आणि त्याच्या मागे तुम्ही विचाराल की का, तर बरीच कारणं होती. युद्ध, आर्थिक अडचणी आणि बऱ्याच वेळासाठी हा प्रोजेक्ट बंद पण करण्यात आला होता. आता सध्या हे कोलन कॅथेड्रल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स पैकी एक आहे आणि जगामधलं 3रं सर्वात उंच चर्च आहे. हे कॅथेड्रल एवढं मोठं आहे की आतमध्ये 20,000 लोक बसू शकतात. तर चला आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. जसं फ्रँकफर्ट एक्सप्लोअर करताना आपण त्या चर्चच्या वरती गेलो आणि तिथून फ्रँकफर्टचा सिटी व्ह्यू बघितला, तसंच कोलन कॅथेड्रलच्या वरती जाण्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन आहे, जिथे व्ह्यू पॉइंट आहे जिथून तुम्हाला 360 डिग्री कोलनचा व्ह्यू मिळणार आहे. तर आज तर आम्ही वरती जात नाहीयेत व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी, इन्स्टेड आम्ही दुसरं काहीतरी ट्राय करतोय छान सिटी व्ह्यू मिळण्यासाठी. ते काय ते तुम्ही बघा. कोलनमध्ये आल्यानंतर ही केबल कार राईड अजिबात चुकवू नका. हायली रिकमेंडेड. इट वॉज सुपर ऑसम. अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी आहे कोलनमध्ये बघण्यासारख्या, जसं की चॉकलेट म्युझियम आणि कोलनचा झू खूप फेमस आहे, पण सध्या आम्ही ते स्किप करतोय. बट इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन सर्टनली विजिट दॅम. कोलन या शब्दावरून अजून पण 2 माझ्या आठवणी आहेत. एक म्हणजे ते ग्रामर मधलं कोलन सेमी कोलन आणि दुसरं म्हणजे कोलन परफ्यूम. आता ते ग्रामर बद्दल तर मला माहिती नाही, पण परफ्यूम बद्दल मी सांगू शकते, कारण त्या परफ्यूमचं इन्व्हेन्शन इथेच झालेलं याच सिटीमध्ये आणि म्हणून त्याचं नाव आहे कोलन. जे आहे इओ दे कोलन, ते ज्या व्यक्तीने बनवलं होतं जोहान मारिना, त्यांचा हाऊस अजून सुद्धा इथे आहे आणि ते शॉप अँड म्युझियम मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. 1709 साली हा परफ्यूम त्यांनी बनवला होता, जो अतिशय सौम्य असा सुगंधाचा होता. हाच तो परफ्यूम. जर तुम्ही सुद्धा परफ्यूमचे फॅन असाल आणि कोलन मध्ये तुम्ही भेट देणार असाल तर या फरीना हाऊसला भेट द्यायला अजिबात विसरू नका. It's story time. तुम्हाला माहितीये, बरेच वर्ष अगोदर छोटी छोटी माणसं असायची, पण ती कोणाला दिसायची नाही, ती इनविजिबल असायची. ती लोकांच्या घराची
काम काढायची. एका बाईने एकदा त्यांना बघितलं, त्याच्यानंतर ते सगळे गायब झाले. त्याच्यानंतर परत कधीच नाही आले. जर तुम्हाला कार्टून पण बघायचं असेल तर याचं एक कार्टून आहे, पण ते जर्मन मध्ये असू शकतं, पण नाव डी हाईन्स झालं आहे. ते बघ केवढी छोटी छोटी असायची. तुम्हाला माहिती आहे अजून कोलन कशासाठी प्रसिद्ध आहे? कोलनमध्ये जवळपास 4000 पेक्षा पण जास्त बार्स आणि पब्स आहेत. सो कोलन हे पार्टी हब म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. Cheers. छान आहे, खूप छान आहे. चालू झालं का? हा. चालू झालेलं आहे. व्हेरी स्वीट. ये Into this, Jesus, we want to see.